नमस्कार मैत्रिणींनो, तर चला बघा आज आपण आलूचा पराठा कसा बनवूया तर आपण ते शिकणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। म्हणजे इथं काहीच साहित्य न वापरता फक्त आज आपण हिरवी मिरची आणि लसूण आणि सांबार ह्यापासून आपण एकदम स्वादिष्ट आलूचा पराठा बनवून घेणार आहे। तर चला मग इथं हा मसाला पण आपल्याला लागणार आहे, त्याच्यामधून काय यूज करायचं ते मी सांगते। इथं आपण आलू उकडून घेतलेले आहे आणि आता आलू उकडून आपण याला सोलून घेऊ। त्यासाठी आपण ह्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तसंच आपण याच्यामध्ये थोडीशी राई आणि जिरं आणि हिंग मी याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर तुम्ही पण तुमच्याकडं हिंग असेल तर ठीक, नाही असेल तर काही हरकत नाही। आणि हे पराठा खूप स्वादिष्ट खायला लागते मैत्रिणींनो, आणि हे लहान मुलांसाठी खूप चांगला आहे। म्हणजे जास्त याच्यामध्ये मसाले नाही, काही नाही, तर लहान मुलं पण आवडीने खातात। तर मी हे माझ्या मुलीसाठी बनवत आहे, तर तुम्ही पण माझा व्हिडिओ बघा आणि नक्की तुमच्या मुलांसाठी लहान मुलांसाठी बनवून बघा। इथं हिरवी मिरची आणि लसूण मी हाबडधुबड कुटून घेतलेला आहे, म्हणजे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटलं तर काही हरकत नाही। तर बघा मैत्रिणींनो, ह्याच प्रमाणाने तुम्हाला असं फिरवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तेल थोडंसंच टाकायचं आहे। कढईमध्ये फोडणी घालताना जास्त तेल आपल्याला टाकायचं नाही आहे। आणि इथं आलू मी हाताने चुरून कढईमध्ये टाकत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपल्याला हे संपूर्ण आलू कढईमध्ये टाकून याला थोडंसं याच्यावर थोडंसं हरा धनिया टाकून द्यायचा आहे। आणि ह्याचप्रमाणे आपल्याला मसाला फक्त याच्यामध्ये हळद आणि मीठ हेच टाकायचं आहे, दुसरं आपल्याला याच्यात कोणताही मसाला न टाकायचा आहे। आणि हेच आपण आता आवर्तून पुरतून फिरवून घेणार आहे। आणि माझा आलूचा पराठा तुम्हाला कसा वाटला तर मला नक्कीच कमेंट करून सांगाल। आणि तुम्ही पण घरी बनवून बघा आणि तुमच्या मुलांना द्या। आणि आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्हाला मी अजून काही शिकवणार आहे मैत्रिणींनो, नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने कम साहित्यामध्ये कसं काय बनवायचं ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, आणि खूप ते बी स्वादिष्ट असन। तर आपले व्हिडिओ तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा। तर बघा मैत्रिणींनो, हे आपण फिरवून घेतलेलं आहे। आता इथं आपण पीठ पण मळून घेऊया। तर मी तुम्हाला पीठ कसं मळायचं ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे आपली पोळी एकदम नरम कशी येणार। आता आजकालच्या जे मुली आहेत तर हे खास त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकलेला आहे मी। बऱ्याच जणांना ते येतात पण काही जणांना नाही येत, तर त्यांना कसं स्टार्टिंगपासून मी शिकवणार आहे। तुम्ही काय काय अजून शिकणार माझ्याकडून मला नक्कीच सांगा कमेंट करून। मी तुमच्यासाठी शिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला उंडा एकदम थोडासा घ्यायचा आहे पिठाचा, आणि जो पुरण आहे ना ते आपल्याला मोठं घ्यायचं आहे। आणि आपल्याला म्हणजे तो आलूचा पराठा खाल्ल्यासारखा वाटला पाहिजे, आणि त्याच्यातूनही मी एवढूसा तोडून टाकलेला आहे, तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये। आणि आपल्याला पुरण भरपूर भरून म्हणजे एकदम हलकं हाताने लाटून घ्यायचं आहे, आणि आपल्याला लाटायचं आहे। हे पूर्ण आपले एकदम व्यवस्थित हळूहळू हे बारीक काठ लाटून घ्यायचे, मधात नाही लाटलं तर काही हरकत नाही। आणि याला पूर्ण आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तसेच आपण पूर्ण हे पराठे आपले संपूर्ण लाटून घेऊया। तर बघा इथं आपण पूर्ण पराठा शेकून घेतलेला आहे, आणि त्यानंतर आपण इथं ऑइल लावणार आहे। म्हणजे काय होते, आपण जेव्हा कच्च्या पराठ्यात ऑइल लावतो तर ते कच्चं वाटते, त्यामुळे लेकरं खाण्यामध्ये किचकिच करतात। त्यामुळे पूर्ण पराठा शेकल्यावर तुम्ही त्यावर तेल लावायचं। तर आजच्यासाठी इतकंच होतं। तर आपला पराठा कसा झाला नक्कीच मला कळवा मैत्रिणींनो। चला मग, धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।